ठाकरे यांच्या स्वबळाच्या संकेतानंतर जिल्हा प्रमुखांना उद्धव ठाकरेंनी मार्गदर्शन केलंय। तुम्ही राज्यभर आपल्या पक्षाचे बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ। उद्धव ठाकरे यांनी अशा सूचना जिल्हा प्रमुखांना दिल्यात। पक्षवाढीसाठी ग्रामीण भागात नेतृत्व तयार करून अधिकार देणं गरजेचं आहे। मुंबईतील राज्यभरात जाणाऱ्या संपर्क प्रमुखांचा आवाजवी हस्तक्षेप कमी करून स्थानिक नेतृत्वाला अधिक सक्षम करणं गरजेचं आहे, असंही उद्धव ठाकरेंनी नेत्यांच्या बैठकीत म्हटलंय। आपले प्रतिनिधी चेतन सावंत आपल्या सोबत आहेत, तर जिल्हा प्रमुखांची ही महत्त्वाची बैठक झाली आहे। चेतन, काय अधिकचे अपडेट आहेत? नक्कीच आपण पाहिलं असेल तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली। या बैठकीत खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जुने जाणते नेते उपस्थित होते। या नेत्यांचं असं म्हणणं आहे की या बैठकीत आपण पाहिलं असेल तर प्रामुख्याने त्यांचं म्हणणं आहे की जी संपर्क प्रमुख म्हणून जे पद आहे त्या पदाऐवजी ते जे अधिकार आहेत ते स्थानिक ग्रामीण भागातील नेतृत्वाला द्यावे, असं या बैठकीत आपण पाहिलं तर वरिष्ठ नेत्यांचा सूर होता। कारण की आतापर्यंत आपण पाहिलं असेल तर संपर्क प्रमुख हे मुंबईतले असायचे। ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली त्यावेळी शिवसेना ही पहिली मुंबईपुरती मर्यादित होती आणि त्यानंतर ती संपूर्ण राज्यभर पसरली। मात्र त्यावेळी यात मुंबई आणि राज्यातील इतर ठिकाणांचा ग्रामीण भागांचा समन्वय राखण्यासाठी संपर्क प्रमुख हे पद निर्माण केलं होतं। मात्र हे संपर्क प्रमुख हे मुंबईतून असायचे आणि या संपर्क प्रमुखांच्या वारंवार पक्षप्रमुखांकडे तक्रारी देखील असायच्या। अशातच त्यामुळे कुठेतरी ग्रामीण भागांमध्ये संपर्क प्रमुख या पदावरून नेहमी आपण पाहिलं असेल तर त्या संपर्क प्रमुखांची आरेरावी असायची, आवाजावी असायची। कुठेतरी ग्रामीण भागात नाराज शिवसैनिक होते आणि त्यांनी तो नाराजीचा सूर आज उद्धव ठाकरे यांच्या समोर बोलून दाखवला आहे। धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतील आता हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढे जाऊयात। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात आता मविया फुटणार का, असा प्रश्न उपस्थित झालाय। अंधेरीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिलेत। उद्धव ठाकरेंची स्वबळावरती लढण्याची इच्छा आहे, असं शरद पवार म्हणाले। ठाकरे टोकाची भूमिका घेणार नाहीत, असाही विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय। काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि आता येत्या काही काळामध्ये महापालिका निवडणुका येणार आहेत। मी सगळ्यांशी बोलतोय, सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले, संभाजीनगर, नाशिक सगळे झाले। सगळ्यांचं मत आहे की एकटा लढा। ताकद आहे। अमित शहाना जागा दाखवणार आहात? ठीक आहे, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, पण मला तुमची जिद्द बघू द्या, तुमची तयारी बघू द्या। ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर या आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले, मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही। पण या वेळेला मला सूड उगवून पाहिजे। सूड, सूड आणि सूड, होय सूड। जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो, तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरद हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये। आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही। आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अमित शहाना सांगतो की जास्त आमच्या नादी जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत जाल। याच्या आधी तसंच वाढले होतं। 2 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले होते आणि सविस्तर चर्चा झाली। त्याच्यामध्ये त्यांची जे काही काल त्यांनी सांगितलं तसं त्यांचं मत आहे, पण त्याच्यासाठी एकदम टोकाची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाईल असं मला वाटत नाही।